नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका। हरभरा, गहू आणि तुरीचं मोठं नुकसान। विदर्भाला आजही येलो अलर्ट। वाढवण बंदराविषयी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक। बंदरविरोधी संघर्ष समिती आणि मच्छीमार सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांची चर्चा। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या जनसंवाद दौऱ्यावर। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। आशिष देशमुख सावनेर मतदारसंघात गाव चलो अभियानाला उपस्थित राहणार। संघर्ष टाळण्यासाठी गावात जमावबंदी लागू। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस। उपचारांना नकार तर मागण्यांवर ठाम। महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेचा तपास अंतिम टप्प्यात। सरकारला अहवाल सादर करण्याची शक्यता। पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय राहिलेले माजी आमदार वल्लभ वेनके यांचं दीर्घ आजारानं निधन। 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर। एकाही केंद्रीय मंत्र्याला उमेदवारी नाही। आरपीएन सिंग आणि सुधांशु त्रिवेदी यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी। कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका। मायदेशी परतल्यावर अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार। आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख मे महिन्यापर्यंत राज्यात येणार। लंडनमधल्या म्युझियम सोबतची प्रक्रिया पूर्ण। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती।